पोलीस कर्मचाऱ्यांना व्यावसायिकाकडून 1,20,000ची खंडणी घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। अजय पाटील असं खंडणी मागणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। सहभाग नसलेल्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्यांना 1,20,000 रुपये उकळल्याचा व्यावसायिकाचा आरोप आहे। 1,20,000 रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत। ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने 1,20,000 रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले। मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो। 4 तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आता त्या पोलिसावर गुन्हा दाखल करायला सांगितलं, फिर्यादही दिली। जे पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल। त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि 1,20,000 रुपये जी मागणी झाली होती, जे पैसे दिले होते ते देखील डीवायएसपींनी हस्तगत केले। स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली। 1,20,000 रुपये देखील मिळून आले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।